आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी. टिपू सुलतानबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. सपकाळांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्याचा विचार दिला त्याचप्रमाणे टिपू सुलतानने काम केल्याची मुक्ताफळं त्यांनी उधळली आहेत. मालेगाव महापालिकेचे उपमहापौर शाने हिंद निहाल अहमद यांच्या दालनामध्ये भिंतीवर टिपू सुलतानचं तैलचित्र लावण्यात आल्यामुळे मोठा गदारोळ झाला. टिपूचं तैलचित्र हटवण्याच्या मागणीकरता शिवसेना नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केलं. तर चहूबाजूने टीकेची झोड उठल्यावर दालनातील तैलचित्र हटवण्यात आलं. मात्र सपकाळांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादाला फोडणी मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता. आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. तर हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री फडणवीसांनी चांगलाच समाचार घेतलाय. सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते आणि त्याचवेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही. आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. मला असं वाटतं की हे कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचं देखील संशोधन केलं पाहिजे. आणि हा जो नवा इतिहास हे लिहितायत, हा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही, भारत खपवून घेणार नाही. तर फडणवीसांच्या टीकेला सपकाळ यांनी आता उत्तर दिलंय. पाहूया. एक्स पोस्टमध्ये हर्षवर्धन सपकाळ म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. शिवराय आमचा स्वाभिमान आहे. टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजांविरोधात लढत होते. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी संघ भाजपच्या विचारांचे लोक इंग्रजांची गुलामी हेरगिरी करत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला इतिहास शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. संविधानाच्या मूळ प्रतीवर शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान दोघांचंही चित्र आहे, असे या पोस्टमध्ये हर्षवर्धन सपकाळ म्हणतात. तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सपकाळांवर टीका केली आहे. पाहूया. आपल्या एक्स पोस्टमध्ये रवींद्र चव्हाण म्हणतात, मोगलाई मानसिकतेचं दर्शन घडवणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी काँग्रेस निष्ठा जपली, पण महाराष्ट्राची असलेली निष्ठा मात्र पायदळीत उडवली. तुमचा जन्म छत्रपतींच्या महाराष्ट्रात झाला याचा विसर पडू देऊ नका, असं या पोस्टमध्ये म्हटलंय रवींद्र चव्हाण यांनी. दरम्यान मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनामध्ये लावलेला टिपू सुलतानचा फोटो हटवण्यात आलाय. हिंदुत्ववादी संघटनांनी इशारा दिल्यावर हा फोटो काढण्यात आलाय. तर या दोन दृश्यांमध्ये आपण बघतोय, आधी काल फोटो लावलेला होता त्या दालनामध्ये, त्यामुळे निर्माण झालेला वाद, चहूबाजूनी झालेली टीका आणि त्यानंतर आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आणि या सगळ्यानंतर आता हा फोटो हटवण्यात आला. त्याची दुसरी दृश्य. या सगळ्या प्रकरणाबद्दल मालेगावच्या उपमहापौरांनी काय स्पष्टीकरण दिलंय तेही पाहूया. जिस वक्त हमने चार्ज लिया तो हम उस वक्त ही गए थे चार्ज लेने. उससे पहले किनकी तस्वीर लगी रहनी चाहिए थी, ये सारा काम जो प्रशासन का था, मालेगांव कॉरपोरेशन का था. तो आप ये सवाल उनसे करो कि वहाँ क्यों महापुरुषों की तस्वीर नहीं लगी. दूसरा ये कि वहाँ काम रिपेयरिंग का चलने वाला था, हो सकता है इस वजह से उन्होंने नहीं लगाई हो, लेकिन अभी वहाँ रिपेयरिंग का काम चल रहा है.
तो हमारी जो नीति के हिसाब से जो लोग होंगे लोहियावादी, हम उनका फोटो जरूर लगाएंगे। पुढची बातमी। देवाभाऊ म्हणजे कामधेनू आहेत, त्यांना आमच्या मनातल्या इच्छा माहिती आहेत, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी बीड